26 नोव्हेंबर 2008ची रात्र. मुंबईच्या रस्त्यावर अचानक गोळीबार सुरू झाला होता. एका बाजूला दहशतवादी मुंबईच्या निरपराध नागरिकांना लक्ष्य करत होते आणि दुसऱ्या बाजूला पोलीस अधिकारी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या दहशतवाद्यांच्या दिशेने धावत होते. सीएसटी, कामा हॉस्पिटल, मरीन ड्राईव्ह, ताज हॉटेल, संपूर्ण मुंबई जणू युद्धभूमी झाली होती. अशाच वेळी एक पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसोबत गाडीत बसला आणि दहशतवाद्यांच्या दिशेने निघाला. त्याला माहीत होतं की समोर काय आहे हे स्पष्ट नाही, किती दहशतवादी आहेत हे माहीत नाही, त्यांच्याकडे कोणती शस्त्र आहेत हे माहीत नाही, परत येऊ की नाही याची खात्री नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती, कर्तव्य मागे हटण्याची परवानगी देत नव्हतं. त्या गाडीचं स्टेअरिंग एका अशा अधिकाऱ्याच्या हातात होतं ज्याच्या नावानं 2 दशकाहून अधिक काळ मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये धडकी भरली होती. तो अधिकारी म्हणजे विजय सहदेव साळसकर. पुढे काही मिनिटातच ही गाडी दहशतवाद्यांच्या गोळीबारात अडकणार होती आणि भारत आपल्या 3 धाडसी पोलीस अधिकाऱ्यांना, हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांना गमावणार होतं. पण विजय साळसकरांची कहाणी फक्त 26/11 पासून सुरू होत नाही. ही कहाणी सुरू होते एका साध्या मध्यम वर्गीय तरुणापासून, ज्याला पुस्तकं वाचायला आवडायची, सायकलिंगची आवड होती, नोकरी करण्याची संधी होती आणि तरीही त्यानं सुरक्षित आयुष्य सोडून पोलिसांची वर्दी स्वीकारली. ही कहाणी आहे एका अशा अधिकाऱ्याची ज्यानं मुंबईच्या सर्वात धोकादायक काळात गुन्हेगाराविरोधात काम केलं. त्यांचं माहितीदारांचं नेटवर्क पोलिसांमध्ये प्रसिद्ध होतं आणि ज्याने शेवटी आपल्या आयुष्याची किंमत देशासाठी दिली. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईचे प्रसिद्ध पोलीस अधिकारी आणि 26/11 मध्ये शहीद झालेले अशोक चक्र विजेते विजय साळसकर यांची संपूर्ण कहाणी. त्यांच्या जीवनातील संघर्ष, पोलीस दलातील प्रवास, मुंबई अंडरवर्ल्ड विरुद्धची कारवाई, अमर नाईक आणि अरुण गवळी टोळीशी संबंधित कारवाया, त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणी आणि शेवटी 26/11च्या त्या काळरात्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विजय साळसकरांचा जन्म 5 एप्रिल 1957 रोजी झाला. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल उपलब्ध माहितीनुसार ते अभ्यासू स्वभावाचे होते. त्यांनी वाणिज्य शाखेतील शिक्षण घेतले आणि पुढे मुंबई विद्यापीठातून M.Com.ची पदवी मिळवली. त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना सायकलिंगची प्रचंड आवड होती. मुंबईपासून गोव्यापर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास केल्याच्या आठवणी त्यांच्या व्यक्तिमत्वातील साहसाची झलक देतात. आजच्या काळात एखाद्याने मुंबई ते गोवा सायकलवरनं जाणं ही सुद्धा मोठी गोष्ट वाटेल, पण त्या काळात एवढा मोठा प्रवास करणाऱ्या तरुणाची मानसिकता कशी असेल याची कल्पना करा. त्याला रस्त्याची भीती नाही, अंतराची भीती नाही, अडचणी आल्या तरी मागे हटण्याची सवय नाही. कदाचित पुढे पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसणाऱ्या धाडसाची काही बीजं इथेच होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ विमा क्षेत्रात नोकरी केली. उपलब्ध वृत्तानुसार त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये काम केलं होतं. म्हणजे त्यांच्या हातात एक स्थिर करिअर होतं. एखादा तरुण असता तर कदाचित चांगली नोकरी, सुरक्षित उत्पन्न आणि कुटुंबासोबत साधं आयुष्य यालाच प्राधान्य दिलं असतं. पण विजय साळसकरांच्या मनात मात्र पोलीस दलाची ओढ होती. गुन्हेगारी जगाविषयी त्यांना असलेली चीड आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन गेली. शेवटी त्यांनी सुरक्षित नोकरी मागे सोडली आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. 1983च्या बॅचमध्ये ते महाराष्ट्र पोलिसांच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. हीच ती बॅच जी पुढे मुंबई पोलिसांच्या इतिहासात अत्यंत चर्चेची ठरली. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात या बॅचला प्रशिक्षण देणाऱ्यांमध्ये पुढे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झालेले अरविंद इनामदार होते. या बॅचमध्ये विजय साळसकरांसोबत प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, रवींद्र आगरे, असलम मोमीन आणि इतर अधिकारी होते. पुढे यातील अनेक अधिकारी मुंबईच्या गुन्हेगाराविरुद्ध कारवायांमध्ये प्रसिद्ध झाले. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आज आपण या अधिकाऱ्यांना प्रामुख्यानं एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखतो. मात्र त्यांच्या प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ते बाकीच्या पोलीस प्रशिक्षणानंतर सारखेच होते. त्यांना कायदा, तपास, गुन्ह्याची नोंद, पुरावे, आरोपींची चौकशी, पोलिसिंगच्या मूलभूत पद्धती शिकवल्या जात होत्या. अरविंद इनामदार यांच्या आठवणीनुसार साळसकर आणि प्रदीप शर्मा प्रशिक्षणाच्या काळात शिस्तप्रिय आणि शांत स्वभावाचे होते. प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी झाडे लावण्यासारख्या कामातही सहभाग घेतला होता. म्हणजे पुढे त्यांच्या नावाशी बंदूक आणि एन्काउंटर जोडले गेले. त्यांची सुरुवात प्रत्यक्षात शिस्त, प्रशिक्षण, सेवाभावापासून झाली होती. पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर साळसकरांनी मुंबई पोलिसांमध्ये उपनिरीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती झाली आणि मग हळूहळू त्यांची ओळख गुन्हेगारी विरोधात धाडसी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या रूपात होऊ लागली. मुंबई त्या काळात आजच्या मुंबईसारखी नव्हती.
शहर वाढत होतं, उद्योग वाढत होते, गिरण्या आणि बंदराशी संबंधित व्यवसाय मोठे होत होते. पण त्याचबरोबर खंडणी, तस्करी, सुपारी हत्या, टोळी युद्ध, राजकीय संपर्क असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचाही प्रभाव वाढत होता. दाऊद इब्राहिमची डी कंपनी, अरुण गवळीची टोळी, अमर नाईकची टोळी आणि इतर अनेक गटांमध्ये संघर्ष सुरू होते. व्यावसायिकांना फोन येत होते, दुकानदाराकडनं पैसे मागितले जात होते, बांधकाम व्यावसायिकांना धमक्या दिल्या जात होत्या, काही ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार होत होता. अशा परिस्थितीत पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान ते म्हणजे संघटित गुन्हेगारीला मोडून काढणं. आणि याच काळात साळसकरांसारख्या अधिकाऱ्याची भूमिका पुढे आली. त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या एन्काउंटरपैकी एक म्हणून राजा शहाबुद्दीन नाव घेतलं जातं. उपलब्ध वृत्तानुसार त्यांच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या या कारवाईनंतर साळसकरांची धाडसी अधिकारी म्हणून ओळख वाढली. पण साळसकरांचं खरं वैशिष्ट्य फक्त बंदूक चालवण्यात नव्हतं. त्यांचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं माहिती. अंडरवर्ल्डमध्ये कोण कुणाशी जोडलेलं आहे, कोण कुठे जातं, कोणत्या टोळीचा कोणता शूटर आहे, कोण कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे, कोणत्या भागात कोणाचा प्रभाव आहे, यासाठी माहितीदारांचं मजबूत नेटवर्क आवश्यक असतं. साळसकरांनी असंच एक मोठं माहितीदारांचं जाळं उभं केल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि माध्यमांनी नमूद केलं आहे. एका जुन्या वृत्तानुसार ते अंडरवर्ल्डबद्दल माहिती असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रस्थानी होते. पत्रकारांनी गुन्हेगारी जगाबद्दल एखादी महत्त्वाची माहिती हवी असेल तर साळसकरांकडे ते वळत असत. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ते प्रसिद्धीपासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करत. माध्यमांनी त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हटलं, पण एका जुन्या वृत्तात साळसकर स्वतः म्हणत असल्याचं नमूद आहे की ते आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्षात सामान्य माणसासारखेच आहेत. त्यांना कुटुंब होतं, भावना होत्या, सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या नोकरीमुळे त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागत होता. सुरक्षा धोक्यामुळे कुटुंबासोबत सहजपणे चित्रपट पाहायला जाणं किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये मनमोकळेपणानं जाणंही सोपं नव्हतं. आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बाहेरून पाहताना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणजे बंदूक, गाडी, सायरन, धाडसी कारवाया एवढं चित्र दिसतं. पण त्या वर्दीच्या मागे एक कुटुंब असतं, पत्नी असते, मुलं असतात. आणि प्रत्येक वेळी अधिकारी घरातून बाहेर पडतो तेव्हा आज परत येईल ना, हा प्रश्न कुठेतरी घराच्या मनात असतो. साळसकरांच्या आयुष्यातही हा ताण कायम होता. आता त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चेच्या अध्यायाकडे वळूया. अमर नाईक. अमर नाईक हा मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक मोठं नाव बनला होता. त्याची टोळी खंडणी, सुपारी, इतर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचं पोलिसांच्या नोंदी आणि त्या काळातील वृत्तांतांमध्ये नमूद झालं आहे. 1990च्या दशकात गवळी आणि नाईक टोळ्यांमधील संघर्ष वाढत होता. अमर नाईकवर पोलिसांचं लक्ष होतं. साळसकरांनी त्यांच्या टीमने त्यांचा माग काढला आणि अखेर 1996 मध्ये अमर नाईक एका पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. विविध स्रोतांनुसार या कारवाईचं श्रेय विजय साळसकरांना दिलं जातं. या कारवाईनंतर साळसकरांचं नाव मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आणखी मोठं झालं. पण इथे एक वेगळी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. एन्काउंटर म्हणजे चित्रपटातील एक रोमांचक दृश्य नाही. प्रत्यक्षात अशा कारवाईत काही सेकंदात जीवन मरणाचा निर्णय होऊ शकतो. समोरचा आरोपी शस्त्र घेऊन उभा असतो, पोलिसांकडेही शस्त्र असतं. चुकीचा निर्णय झाला तर पोलिसही मरू शकतो आणि निरपराध व्यक्तीला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच त्या काळातील एन्काउंटर संस्कृतीचं मूल्यमापन करताना शौर्यासोबत कायदेशीर आणि नैतिक प्रश्नांचाही विचार करावा लागतो. साळसकरांच्या कारकिर्दीतही काही एन्काउंटरबाबत आरोप आणि प्रश्न उपस्थित झाले होते. काही प्रकरणांमध्ये बनावट चकमकींचे आरोप झाले, मात्र प्रत्येक आरोप सिद्ध झाला असं म्हणणं योग्य ठरणार नाही. उपलब्ध वृत्तानुसार साळसकरांवरती विभागीय चौकशीसह विविध आरोप झाले होते, पण त्यावरती सर्व आरोप सिद्ध झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. ते एक पोलीस अधिकारी होते. त्यांनी धाडसी कारवाया केल्या, त्याबरोबर त्यांच्या कामाच्या पद्धतीवरती प्रश्नही उपस्थित झाले आणि याच दोन्ही बाजू समजून घेतल्या तर त्यांचं व्यक्तिमत्व अधिक वास्तववादी पद्धतीने समोर येतं. आता पाहूया अरुण गवळीच्या टोळीकडे. अरुण गवळी हा मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील सर्वात प्रभावशाली नावांपैकी एक होता. दगडी चाळ त्याच्या टोळीचं महत्त्वाचं केंद्र मानलं जात होतं. त्याच्या टोळीतील अनेक शूटर मुंबईतील खंडणी आणि हिंसक गुन्ह्यांमध्ये सक्रिय होते. साळसकर आणि गवळी यांच्यात संघर्ष हा मुंबईच्या एन्काउंटर इतिहासातील सर्वात चर्चेचा भाग बनला. 1997 मध्ये साळसकरांनी गवळी टोळीतील महत्त्वाचे सदस्य सदा पावले आणि विजय तांडेल यांच्यावर कारवाई केली. या काळातील वृत्तानुसार सदा पावलेचा माग घेण्यासाठी पोलिसांनी दीर्घकाळ माहिती गोळा केली होती. हिंदुस्तान टाइम्सच्या जुन्या वृत्तानुसार साळसकरांनी सदा पावलेचा 8 महिन्याहून अधिक काळ मागोवा घेतला होता. अखेर घाटकोपरमध्ये त्याला ठार मारण्यात आलं. या घटनेनंतर गवळी टोळी आणि साळसकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला.
गवळीने साळसकरांवरती त्याला बनावट एन्काउंटरमध्ये मारल्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्याचं वृत्त आहे. पण साळसकर मागे हटले नाहीत. त्यांची भूमिका स्पष्ट होती. गुन्हेगारी कोणाचीही असो, कायद्याचं काम करायचं. पुढे गवळी स्वतः राजकारणात आला आणि आमदारही झाला. त्यानंतर प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला, कारण एकेकाळचा गुन्हेगारी जगतातील प्रभावशाली व्यक्ती आता राजकीय पदावर होता. पण साळसकरांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका विधानानुसार गवळी आमदार झाला असला तरी त्यांच्या दृष्टीनं तो पूर्वीचा डॉनच होता आणि त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवणं हे पोलिसांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या भूमिकेतून साळसकरांचा स्वभाव समजतो. त्यांच्यासाठी समोरचा माणूस किती प्रभावशाली आहे, त्याचं राजकीय वजन किती आहे किंवा त्याच्या मागे किती लोक आहेत, यापेक्षा तो कायद्याच्या चौकटीत आहे की नाही हे महत्त्वाचं होतं. पण याच काळात त्यांच्या कामाबद्दल अनेक कथा पसरल्या. काही कथा वृत्तपत्रांमध्ये आल्या, काही पोलिसांच्या वर्तुळात चर्चिल्या गेल्या, काही नंतर लोककथांमध्ये प्रसिद्ध झाल्या. उदाहरणार्थ, अरुण गवळीने एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन किंवा मारहाण केल्याच्या कथेनंतर साळसकरांनी त्याला घरातून उचलून नेल्याची कथा सांगितली जाते. या घटनेचे तपशील विविध कथनामध्ये वेगवेगळे आहेत. साळसकरांच्या धाडसी प्रतिमेमुळे अशा अनेक कथा त्यांच्या नावाशी जोडल्या गेल्या आणि हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू होता. गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली मानसिक दहशत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगितलेले एक वाक्य विशेष लक्षात राहतं. गुन्हेगारांच्या अड्ड्यात जाऊन त्याला सामोरं जाण्याची हिंमत साळसकरांकडे होती. त्यांच्या सहकारी प्रदीप शर्मा यांनीही माध्यमांमध्ये साळसकरांविषयी अत्यंत आदर व्यक्त केला होता. शर्मा आणि साळसकर एकाच 1983 बॅचचे होते. माध्यमांनी दोघांमध्ये स्पर्धा किंवा वैर असल्याच्या कथा प्रसिद्ध केल्या, पण शर्मा यांनी त्या दाव्यांना नाकारलं. उलट त्यांनी साळसकरांना आपला जवळचा मित्र आणि अत्यंत धाडसी अधिकारी म्हटलं. त्यांच्यामध्ये साळसकरांचं माहितीदारांचं नेटवर्क अत्यंत मजबूत होतं. याचा अर्थ असा की साळसकरांचं यश फक्त गोळीबारावरच आधारित नव्हतं. त्यांच्या मागे माहितीचं मोठं जाळं होतं. पोलिसिंगमध्ये माहिती म्हणजे शक्ती. गुन्हेगार कुठे जाणार हे आधी समजलं तर पोलीस त्याला अटक करू शकतात. कोणत्या टोळीतील कोण माणूस कोणाशी संपर्कात आहे हे समजलं तर संपूर्ण नेटवर्क उलगडू शकतं. आणि साळसकर या बाबतीत विशेष सक्षम असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्य केलं. पण साळसकरांच्या जीवनातील एक मोठा धडा इथेच आहे. धाडस म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती असूनही कर्तव्य करणं. एखादा गुन्हेगार शस्त्र घेऊन उभा आहे, समोरचा अधिकारी स्वतःच्या जीवाचा विचार न करता कारवाई करतो, तेव्हा तो फक्त बंदूक चालवत नसतो. तो आपल्या प्रशिक्षणावर, माहितीवर आणि निर्णयक्षमतेवरती विश्वास ठेवत असतो. आणि कदाचित म्हणूनच साळसकरांचा प्रभाव त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहिला. त्यांच्या कारकिर्दीत किती एन्काउंटर झाले याबद्दल विविध स्रोतांमध्ये वेगवेगळी संख्या दिली जाते. काही वृत्तांमध्ये सुमारे 75 ते 80 गुन्हेगार मारल्याचा उल्लेख आहे. पण साळसकरांना केवळ एन्काउंटरसाठी ओळखणं म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा मोठा भाग दुर्लक्षित करणं होईल. त्यांनी मुंबई पोलिसांच्या अँटी ॲक्शन सेलमध्येही काम केलं. खंडणी विरोधात कारवाया त्यांनी भूमिका बजावली. त्यांचं काम म्हणजे फक्त आरोपींचा पाठलाग करणं नव्हतं, तर खंडणीचं नेटवर्क शोधणं, माहिती गोळा करणं, मुंबईच्या टोळ्यांच्या आर्थिक हालचालींवरती लक्ष ठेवणं हे देखील होतं. त्यांच्या शेवटच्या काळात ते अँटी एक्स्टॉर्शन सेलशी संबंधित होते. 26 नोव्हेंबर 2008ची रात्र मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला फक्त मुंबईचा नव्हता, तो भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा दिलेला मोठा धक्का होता. दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत आले. त्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केले. सीएसटी रेल्वे स्थानक, ताजमहाल हॉटेल, ऑपेरा टाइम, नरीमन, कामा हॉस्पिटल, अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली. मुंबई पोलिसांचे अधिकारी, कर्मचारी आपापल्या ठिकाणी धावले. त्या रात्री अनेकांना माहीतच नव्हतं की समोर किती मोठं संकट आहे, पण आदेश एकच होता: नागरिकांना वाचवायचे आणि दहशतवाद्यांना रोखायचे. याच काळात एटीएस प्रमुख हेमंत करकरे घटनास्थळी गेले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे पुढे आले. अँटी एक्स्ट्रॅक्शनचे सेलचे मुख्य विजय साळसकरही त्यांच्यासोबत निघाले. साळसकर गाडी चालवत होते. त्यांच्यासोबत हेमंत करकरे, अशोक कामटे आणि काही पोलीस कर्मचारी होते. त्यांची गाडी कामा हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. त्यांना तिथे पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. आता क्षणभर कल्पना करा, आयुष्यभर ज्यांनी गुन्हेगारांचा सामना केला, ज्यांना बंदुकीच्या गोळीचा आवाज नवीन नव्हता, तोच अधिकारी त्या रात्री एका वेगळ्या प्रकारच्या शत्रूसमोर जात होता. हा शत्रू मुंबईच्या गल्लीतील गँगस्टर नव्हता. हा शत्रू परदेशातून आलेला प्रशिक्षित दहशतवादी होता. काही मिनिटात गाडी एका अरुंद मार्गात पोहोचली आणि अचानक अंधारातून गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांनी सारख्या स्वयंचलित रायफलमधून गाडीवर गोळीबार केला. साळसकर, करकरे, कामटे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी या हल्ल्यात शहीद झाले. कॉन्स्टेबल अरुण जाधव गंभीर जखमी अवस्थेत वाचले. नंतर या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली.
त्या क्षणी विजय साळसकरांचा 25 वर्षांचा पोलीस प्रवास एका क्षणात संपला. ज्यांनी आयुष्यभर गुन्हेगारांच्या बंदुकीसमोर उभं राहण्याचं काम केलं होतं, त्याच अधिकाऱ्यानं शेवटी दहशतवाद्यांविरुद्ध लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि इथे त्यांच्या कहाणीला एक वेगळंच वळण मिळतं. कारण साळसकरांच्या जीवनाचा सुरुवातीचा भाग अंडरवर्ल्ड विरुद्धच्या लढाईचा होता, पण शेवटचा अध्याय देशाच्या सुरक्षेच्या बलिदानाचा ठरला. त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नी स्मिता साळसकर, मुलगी दिव्या यांनी आपला आधार गमावला. बाहेरच्या जगासाठी विजय साळसकर हे एक प्रसिद्ध पोलीस अधिकारी होते, पण कुटुंबासाठी ते पती होते, वडील होते आणि घरातील व्यक्ती होते. त्यांच्या मुलीने नंतर वडिलांची आठवण जपण्यासाठी त्यांच्या व्हिडिओचा आधार घेतल्याचंही विविध कथनांमध्ये नमूद झालं आहे. या दुःखाची कल्पना करणंही कठीण आहे. एका कुटुंबातील मुलगी जेव्हा वडिलांना भेटू शकत नाही, तेव्हा त्यांचा आवाज ऐकण्यासाठी किंवा चेहरा पाहण्यासाठी जुन्या व्हिडिओंकडे पाहते, तेव्हा शहीद या शब्दामागचं वैयक्तिक दुःख आपल्याला समजतं. 26/11 मध्ये विजय साळसकरांसोबत हेमंत करकरे, अशोक कामटेही शहीद झाले. मुंबई पोलिसांच्या या बलिदानाने देश हादरला. त्यानंतर केंद्र सरकारने विजय साळसकर, हेमंत करकरे, अशोक कामटे यांना मरणोत्तर अशोक चक्र देण्याचा निर्णय घेतला. 26 जानेवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. विजय साळसकरांचा अशोक चक्र त्यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांनी स्वीकारला. हा पुरस्कार केवळ एका अधिकाऱ्याच्या शौर्याचा सन्मान नव्हता, तो त्या रात्री कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या प्रत्येक पोलिसाच्या त्यागाला दिलेला सन्मान होता. विजय साळसकरांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्हेगारी सामना केला. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरती प्रश्न उपस्थित झाले, काही एन्काउंटरवर आरोप झाले, पण 26/11च्या रात्री त्यांच्यासमोर एक स्पष्ट शत्रू होता, सशस्त्र दहशतवादी. आणि त्या रात्री त्यांनी मागे हटण्याचा पर्याय निवडला नाही. म्हणून त्यांच्या जीवनाचा शेवटचा अध्याय त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला एका वेगळ्या अर्थाने जोडतो. एकीकडे मुंबईच्या अंडरवर्ल्ड विरुद्धची लढाई, दुसरीकडे देशाविरुद्ध आलेल्या दहशतवाद्यांविरुद्धची लढाई. दोन्ही ठिकाणी एक समान गोष्ट होती, धोका. आणि दोन्ही ठिकाणी साळसकरांनी वर्दीचा अर्थ निभावला. त्यांच्या जीवनातील आणखी एक प्रेरणादायी पैलू म्हणजे त्यांनी तुलनेने सुरक्षित करिअर सोडून पोलीस दलाची निवड केली. विमा कंपनीतील नोकरीत त्यांना पगार मिळत होता, स्थिरता होती, पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला. हा निर्णय आजच्या तरुणांसाठी महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक यशस्वी व्यक्तीची सुरुवात मोठ्या पदापासून होत नाही. काही जण सामान्य नोकरीपासून सुरुवात करतात, काही जण संघर्ष करतात आणि मग आपल्याला योग्य वाटणारा मार्ग निवडतात. साळसकरांनीही तसंच केलं. त्यांच्या सायकलिंगच्या आवडीकडे पाहिलं तर आणखी एक गोष्ट दिसते, सहनशक्ती. लांब अंतर पार करण्यासाठी फक्त शरीराची ताकद पुरेशी नसते, मानसिक तयारीही लागते. मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते दिल्ली असा सायकल प्रवास करणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही क्षमतेची परीक्षा. पुढे पोलीस अधिकारी म्हणून त्यांना ज्या प्रकारचा ताण सहन करावा लागला, त्यासाठीही अशाच मानसिक ताकदीची गरज होती. प्रशिक्षणाच्या काळातही ते शिस्तप्रिय होते. अरविंद इनामदार यांनी 1983च्या बॅचविषयी आठवण सांगताना त्यांच्यातील शिस्तीचा उल्लेख केला होता. आणि मग त्यांच्या सहकाऱ्यांची आठवण. प्रदीप शर्मा यांनी साळसकरांविषयी व्यक्त केलेला आदर विशेष महत्त्वाचा होता. माध्यमांमध्ये दोघांमधील स्पर्धेच्या कथा रंगवल्या गेल्या, पण शर्मा यांनी साळसकरांना आपले जवळचे मित्र असल्याचे सांगितले. त्यांनी साळसकरांचं माहितीदारांचं नेटवर्क स्वतःपेक्षा कितीतरी मोठं असल्याचं म्हटलं. यावरून आणखी एक प्रेरणादायी गोष्ट समोर येते. मोठं काम करणारा माणूस नेहमी मोठमोठ्या गोष्टी बोलत असेलच असं नाही. साळसकरांचा स्वभाव साधा आणि लो प्रोफाईल असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. ते मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. ते धूम्रपान किंवा मद्यपान करत नसल्याचंही एका जुन्या वृत्तात नमूद आहे. त्यांना पुस्तक वाचण्याची आवड होती, मात्र पोलिसांच्या व्यस्त जीवनामुळे वाचनासाठी वेळ मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यांना मालवणी पदार्थ आवडत होते, त्यांना गाणी ऐकायला आवडत होती. या छोट्या छोट्या गोष्टी साळसकरांना एका एन्काउंटर मशीनपेक्षा एक सामान्य माणूस म्हणून आपल्याकडे आणतात. आणि कदाचित हीच त्या कहाणीची सर्वात भावनिक बाजू आहे. कारण आपण अनेकदा शहीद अधिकाऱ्यांना फक्त त्यांच्या पदावरनं ओळखतो. पोलीस निरीक्षक विजय साळसकर, अशोक चक्र विजेते, एन्काउंटर स्पेशलिस्ट. पण या नावांच्या मागे एक माणूस होता. त्याला घर होतं, कुटुंब होतं, आवडी होत्या, मित्र होते, स्वप्न होती आणि शेवटी देशासाठी प्राण देण्याचा क्षण आला. 26/11 नंतर भारताने अनेक प्रश्न विचारले. सुरक्षा यंत्रणांमध्ये कुठे त्रुटी राहिल्या? दहशतवादी इतक्या मोठ्या प्रमाणावर मुंबई कसे पोचले? पोलिसांना अधिक आधुनिक शस्त्र का नव्हती? प्रतिसाद देण्यासाठी पुरेशी साधनं का नव्हती? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काळात शोधली गेली. पण त्या रात्री रस्त्यावर असलेल्या पोलिसांसमोर एकच प्रश्न होता, समोर नागरिक संकटात आहेत, आता काय करायचं? आणि त्याचं उत्तर त्यांनी कृतीतून दिलं.
विजय साळसकरांच्या जीवनाकडे आपण 3 टप्प्यात पाहू शकतो. पहिला टप्पा एक सामान्य अभ्यासू तरुण, दुसरा टप्पा मुंबईच्या अंडरवर्ल्ड विरुद्धचे लढणारा धाडसी पोलीस अधिकारी आणि तिसरा टप्पा दहशतवाद्याविरुद्ध लढताना देशासाठी बलिदान देणारा शहीद. पहिल्या टप्प्यातून आपल्याला मिळतो तो निर्णयाचा धडा, सुरक्षित करिअर असूनही आपल्याला योग्य वाटणाऱ्या क्षेत्राची निवड करण्याची हिंमत. दुसऱ्या टप्प्यातून मिळतो तो तयारीचा धडा, साळसकरांचं माहितीदारांचं नेटवर्क, गुन्हेगारांच्या हालचालींचा अभ्यास आणि दीर्घकाळ एखाद्याचा मागोवा घेण्याची क्षमता. यामुळे त्यांची कारवाई केवळ अचानक केलेली नव्हती, ती अनेकदा माहिती आणि नियोजनावरती आधारित होती. तिसऱ्या टप्प्यातून मिळतो तो कर्तव्याचा धडा, स्वतःचा जीव धोक्यात असतानाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढे जाणं. साळसकरांच्या जीवनाची ही कहाणी म्हणूनच केवळ एन्काउंटर स्पेशलिस्टची कथा नाही, ही एका पोलीस अधिकाऱ्याच्या मानसिकतेची कथा आहे. या कथेत शौर्य आहे पण वादही आहे, गौरव आहे पण दुःखही आहे, प्रसिद्धी आहे पण त्यागही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबाचा कायमचा गमावलेला आधार आहे. अधिकाऱ्यांचं मूल्यमापन फक्त आकड्यांनी करता येत नाही. त्याने किती गुन्हेगार पकडले, किती गुन्हे उघडकीस आले, किती लोकांना वाचवलं, आपल्या कर्तव्याची किती जबाबदारी घेतली, हे सर्व महत्त्वाचं आहे. आणि साळसकरांच्या जीवनाचा सर्वात मोठा संदेश कदाचित हाच आहे: धैर्य म्हणजे संकटाचा अभाव नाही, संकट समोर असतानाही कर्तव्यावरती ठाम राहणं. 26 नोव्हेंबरच्या त्या रात्री त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, ते पुढे गेले आणि त्याच पुढे जाण्यात त्यांचा शेवट झाला. पण त्यांच्या बलिदानामुळे त्यांचं नाव भारतीय पोलिसांच्या शौर्याच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. 26 जानेवारी 2009 रोजी त्यांच्या पत्नी स्मिता साळसकर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र स्वीकारण्यासाठी पुढे गेल्या. तेव्हा तो क्षण केवळ पुरस्काराचा नव्हता, तो एका पत्नीच्या दुःखाचा, एका मुलीच्या वडिलांविषयीच्या आठवणीचा आणि एका देशाने आपल्या शहीद अधिकाऱ्याला दिलेल्या सलामाचा क्षण होता. विजय साळसकर आज आपल्यात नाहीत, पण मुंबईच्या इतिहासात त्यांचं नाव एका अशा काळाशी जोडलेलं आहे जेव्हा शहरावरती अंडरवर्ल्डची सावली होती. त्यांच्या मृत्यूची तारीख 26 नोव्हेंबर 2008 ही त्या काळाची दुसरी आठवण करून देते, जेव्हा अंडरवर्ल्डशी लढताना अधिकारी शेवटी देशाच्या शत्रूशी लढताना शहीद झाला. आज आपण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, देशभक्तीचे दिवस साजरे करताना भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार पटेल, असंख्य स्वातंत्र्य सैनिकांची आठवण काढतो. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तितकीच मोठी होती. सीमेवर सैनिक आणि देशाच्या शहरांमध्ये पोलीस, सुरक्षा दल हेच त्या स्वातंत्र्याचे रक्षण करत राहिले. विजय साळसकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी त्या जबाबदारीची किंमत आपल्या आयुष्याने चुकवली. म्हणूनच त्यांना आठवताना फक्त त्यांच्या एन्काउंटरची चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या शेवटच्या कर्तव्याची आठवण ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यांनी गुन्हेगारांविरुद्ध बंदूक उचलली, पण शेवटी देशाविरुद्ध आलेल्या दहशतवाद्यांसमोरही तीच वर्दी घेऊन उभे राहिले. आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या कहाणीचा शेवट एका वाक्यात करता येतो: मुंबईच्या अंडरवर्ल्डला ज्यांच्या नावानं धडकी भरत होती, तोच अधिकारी 26/11च्या रात्री मुंबईच्या नागरिकांसाठी स्वतःची ढाल बनून उभा राहिला. विजय साळसकरांचं आयुष्य आपल्याला सांगून जातं की वर्दी म्हणजे फक्त अधिकार नाही, फक्त जबाबदारी नाही, बंदूक म्हणजे फक्त शक्ती नाही, तर तिच्या प्रत्येक वापराची नैतिक जबाबदारी आहे. आणि शौर्य म्हणजे फक्त गोळी झाडणं नाही, कधी कधी शौर्य म्हणजे संकट माहीत असूनही त्याच्या दिशेनं पाऊल टाकणं. विजय साळसकरांनी ते पाऊल टाकलं शेवटपर्यंत आणि म्हणूनच आजही त्यांच्या नावासोबत एकच शब्द जोडला जातो: शहीद. विजय साळसकर यांना मनापासून सलाम. जय हिंद.